नमस्कार प्रेक्षकांनो. शुभ श्रावणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र खूप धमाकेदार आणि जबरदस्त ट्विस्ट आता मालिकेमध्ये आपल्या समोर येणार आहे. हो, आता ही जी श्रावणी आहे ती आता शुभूच्या मदतीने इकडे मात्र आता नंदा अक्काचा सुद्धा खरा चेहरा आता भैया साहेबासमोर आणणार आहे. तर इकडे दुसरीकडे मात्र आता इंद्रजित आणि मात्र इकडे रुद्रप्रताप स्वीटीने जो ट्रॅप आता इकडे मात्र सानिकासाठी आखलेला असतो त्या ट्रॅपला सुद्धा सडेतोड उत्तर देणार आहे. हो, आता श्रावणीच्या हुशारीने मात्र इकडे भैयासाहेबावरचं आणि सानिकावरचं संकट टळणार आहे. तर हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे काय दाखवणार आहे ते सविस्तर बघा आणि शेवटपर्यंत आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता जेव्हा सानिका तिला कुठंतरी जाताना बाहेर दिसते तेव्हा आता तिचा पाठलाग ही श्रावणी करते. तेव्हा आता सानिका आणि जेव्हा इंद्रजित एकमेकांसोबत बोलत असतात तेव्हा श्रावणीला ते दिसतात. श्रावणी सानिकाला आवाजसुद्धा देते, पण आता तिथून इंद्रजित इकडे सानिकाला घेऊन गेलेला असतो. तेव्हा श्रावणी आता इकडे जो काही रुद्रप्रताप आणि इकडे स्वीटीने एक ट्रॅप आखलेला असतो, तो ट्रॅप म्हणजे की आता मुलींची तस्करी हा इकडे शुभू करतंय असं त्यांना दाखवायचं असतं आणि रुद्रप्रताप त्यांना अटक करून आता आयुष्यभर जेलमध्ये सडवत राहणार शुभू असा मात्र स्वीटीने आता इकडे नंदा अक्कासोबत प्लॅन केलेला असतं. पण आता तेवढ्यातच हा रुद्रप्रताप आता काही पुढचं पाऊल उचलणार तेवढ्यातच इकडे मात्र आता सानिकाचा शुभूला कॉल येतो आणि बोलतो की हे बघ शुभू, तू लवकरात लवकर इथं ये. तुला माहिती आहे का आपली सानिका इंद्रजितसोबत गेलेली आहे आणि मला मात्र प्रचंड भीती वाटत आहे. खरंच काही ना काहीतरी गलत घडतंय असं मला वाटतंय. तेव्हा तू लवकरात लवकर ये, आपल्याला सानिकाला शोधायलाच हवं. तेव्हा आता जेव्हा इकडे सानिका आता इंद्रजितच्या गाडीमध्ये बसून मात्र आता ज्या हॉस्पिटलमध्ये जात असते त्याच्या मागेच आता इकडे ही श्रावणी आता लगेच तिचा दुसऱ्या ॲटोने पाठलाग करत असते. तर आता तेवढ्यातच शुभूचा कॉल येतो आणि श्रावणी मी निघालेलो आहो, तू कुठं आहेस? त्यावर आता श्रावणी बोलते की हे बघ शुभू, मी तुला लाईव्ह लोकेशन सेंड केलेलं आहे, त्या लोकेशननुसार तू लवकर माझा पाठलाग कर. मी इकडे मात्र सानू आणि इंद्रजितचा पाठलाग करत आहे. तेव्हा आता इंद्रजित आता गोड बोलून इकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते सानिकाला आणि आता सानिका बोलते इंद्रजित, तू तर मला इकडे घेऊन जाणार होता ना, आपण लग्न करणार होतो ना मंदिरामध्ये, मग तू इथं हॉस्पिटलमध्ये काय करतेस? त्यावर आता इंद्रजित बोलते की अगं मला ना थोडं काहीतरी तुझ्याशी बोलायचं आहे, चल ना आतमध्ये. माझा एक मित्र या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे, त्यांनीच आपल्या लग्नाची अरेंजमेंट केलेली आहे, म्हणून आपण त्यांना आता आपल्यासोबत घेऊन जाणार आहे, त्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. त्यावर आता सानिकाला तर इंद्रजितवर प्रचंड विश्वास असतो, कारण ती तिच्या प्रेमातच पडलेली असते. तर इकडे इंद्रजितच्या सांगण्यावरून आता सानिका आतमध्ये जाते. आता सानिका आतमध्ये गेल्यावरती आता इकडे इंद्रजित बोलतो की कसं आहेस? तेव्हा डॉक्टर बोलते मी ठीक आहे, कारण हा अगोदरच त्यांनी ट्रॅप आखून ठेवलेला असतं की सानिकाला सांगायचं तरी काय नेमकं. तेव्हा आता लगेच डॉक्टर बोलतात हीच सानिका. तेव्हा आता इकडे इंद्रजित बोलतो की हो, आम्हाला लग्न करायचं आहे, पण लग्नात मात्र लग्न झाल्यानंतर आम्हाला खूप धावपळ होणार आहे ना, म्हणून तू डॉक्टर माझा मित्र आहेस, तू एक वेळ सानिकाला चेक कर ना की माझं बाळ नीट आहे की नाही. तेव्हा आता इकडे मात्र ॲक्टिंग करत डॉक्टर आता सानिकाला चेक करतो आणि तेव्हा सानिकाला सुद्धा असं वाटतं की इंद्रजित आपल्या बाळाचा मात्र नेमका आपल्या बाळा चांगला आहे की नाही हे बघण्यासाठी आपल्याला चेक करण्यासाठी सांगतो. तेवढ्यातच आता तो डॉक्टर बोलतो की अरे बापरे, बाळाचे जे काही ठोके आहेत ते काही मला ठीक वाटत नाही, म्हणून मला एक अर्जंटली एक इंजेक्शन सानिकाला द्यावं लागणार. ते इंजेक्शन असतं बेशुद्धीचं. आता तेव्हा सानिकाला तो डॉक्टर इंद्रजित समोर एक बेशुद्धीचं इंजेक्शन देतं आणि श्रावणी मात्र आता तिथं पोचलेली नसते. श्रावणी आता यांचा पाठलाग करत असते. तेव्हा आता श्रावणी हॉस्पिटलच्या बाहेर उभी असते आणि आता तिच्या लक्षात आलेलं असतं की इंद्रजित आणि हा स्वीटीचा काही ना काही ट्रॅप आहे आणि या ट्रॅपमध्ये सानिका अडकलेली आहे. तेव्हा आता इकडे मात्र हे दोघंसुद्धा आता कुठं आहे तिला दिसत नाही. तेव्हा श्रावणी लगेच शुभूला विचारते की तू कुठं आहेस शुभू. त्यावर शुभू बोलतो की मी इकडे हॉस्पिटलमध्ये आहे, म्हणजे हॉस्पिटलमध्ये येत आहे, तू मला हॉस्पिटलचंच आता तुझं लाईव्ह लोकेशन दिसत आहे. त्यावर आता शुभूसुद्धा तिथं पोचते आणि तेवढ्यातच
आता इकडे मात्र आता इंद्रजित आणि सानिका नेमका कोणत्या रूममध्ये आहे हे आता इकडे शुभू आणि श्रावणी चेक करतात. तेव्हा मात्र आता धक्कादायक प्रकार इकडे आता सानिका ही बेशुद्ध अवस्थेत शुभूला दिसते. तेव्हा शुभू बोलते की श्रावणी इकडे ये. तेव्हा आता श्रावणी जाते तर समोर बघते काय, एक डॉक्टर सानिकाकडे उभी आहे, एक नर्स तिची ट्रीटमेंट करत आहे आणि इंद्रजित बाजूला खूप आनंदित असा उभा आहे. तेव्हा शुभू जाते आणि इंद्रजितची कॉलर पकडते. आता श्रावणी इकडे मात्र आता सानिकाला उठवण्याचा प्रयत्न करते तर डॉक्टर आता तिथून पडून जातात. तर एवढ्यातच आता उठणं सानू. तेव्हा आता इकडे श्रावणीच्या लक्षात आलेलं आहे की सानिकाला बेशुद्धीचं औषध दिलेलं आहे म्हणून ती उठत नाही आहे. तेव्हा शुभू बोलतो की तुझी हिंमत तरी कशी झाली इंद्रजित माझ्या बहिणीला पुन्हा फसवण्याची. खरंच ना, आता मात्र मी तुला सोडणार नाही. तेव्हा इंद्रजितची खूप शुभू अशी धुलाई करते आणि मात्र आता सानिकाची ट्रीटमेंट अगोदर आपल्याला महत्त्वाची आहे हे आता तिला श्रावणी सांगते. तेव्हा आता इकडे श्रावणी सानिकाला एका दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते एमर्जन्सीत आणि आता तेव्हा सानिकाचं दुसरे डॉक्टर ट्रीटमेंट करतात. तर अशा प्रकारे आता इंद्रजित आणि रुद्रप्रताप आणि स्वीटीच्या ट्रॅपमधून इकडे श्रावणीच्या हुशारीने आणि शुभूच्या मदतीने इकडे वाचवलेलं असतं सानिकाला. पण इंद्रजित आता स्वीटीचा डाव पलटत सरळ आता इकडे हा शुभू पोलिसांच्या ताब्यात त्यांना देतो. तेव्हा मात्र रुद्रप्रताप आणि स्वीटीला प्रचंड राग आलेला असतो. स्वीटी बोलते की या शुभूची हिंमत तरी कशी झाली की माझ्या भावाला पोलिसांच्या ताब्यात देण्याची. खरंच आता मात्र मी याला सोडणार नाही. जो काही ट्रॅप त्या दिवशी मी केला होता आता त्याच ट्रॅपमध्ये मी पुन्हा या शुभूला फसवणार आहे. तेव्हा इकडे मात्र आता सानिकाची तब्येतसुद्धा आता बरीच झालेली असते. आता इकडे मात्र श्रावणीला बरं वाटलेलं असतं की सानिका ठीक झालेली असते. तेवढ्यातच आता अर्पणाचा कॉल येतो, तो म्हणजे आता श्रावणीला. आणि आता श्रावणी बोलते काय झालं, ठीक आहे ना सर्व घरी, काय झालं भैयासाहेब ठीक आहेत ना. तेव्हा आता इकडे मात्र अर्पणा बोलते की तुला माहिती आहे का, मी काल संध्याकाळी जेव्हा ही नंदा अक्का एका कॉलवर कोणातरी सोबत बोलत होती आणि ही नंदा अक्का आता भैयासाहेबाला रोज काहीतरी अशी टॅबलेट देते की ज्यामुळे भैयासाहेबाची परिस्थिती खूप नाजूक होत चाललेली आहे. त्यांना काहीही आठवण राहत नाही आणि त्यांचं डोकं भारी पडतं आहे. ते बेडवर नुसतं झोपून असतात. 2 दिवस झाले श्रावणी त्यांची परिस्थिती अशी आहे. आणि नंदा अक्का माझं काहीही ऐकत नाही. खरंच तू ये आणि नंदा अक्काला जा विचार की कोणती गोळी ते भैयासाहेबाला देतात, कारण माझी तर एवढी हिंमत नाही आहे. तेव्हा मात्र आता शुभूला सानिकाच्या हवाले करत इकडे आता श्रावणी स्वतःच्या वडिलाला भेटण्यासाठी जाते. तर तेव्हा मात्र आता स्वतःला वडिलाला भेटण्यासाठी गेल्यावर नंदा अक्का तेवढ्यातच आता गोळी देत असते, ते म्हणजे भैयासाहेबाला. तेव्हा आता भैयासाहेबा गोळी घेतच असतात तेवढ्या स्वतःच्या वडिलाच्या हाताला ती हात लावते आणि बोलते की तेव्हा आता असं समोर बघून मात्र इकडे श्रावणीला आता आश्चर्याचा धक्का भैयासाहेबाला पडतो. आणि आता भैयासाहेब बोलतात की श्रावणी तू तू इथं कशी काय आली. त्यावर आता लगेच इकडे श्रावणी बोलते की बाबा मी नंतर सांगते, पण नंदा का तुम्ही कशाची गोळी देता बाबाला, काय झालेलं आहे बाबाला. तेव्हा आता इकडे मात्र नंदा अक्का बोलते की ए तुझं आमच्या घराशी काहीही नातं नाही आहे आणि तुझी हिंमत तरी कशी झाली मला हा प्रश्न विचारण्याचा. तेव्हा नंदा अक्का मात्र खूप प्रचंड घाबरलेली असते, कारण अचानकपणे या श्रावणीने येऊन आता नंदा अक्काला विचारलेली असते की माझ्या बाबाला ही गोळी कशाची देता. तेव्हा आता इकडे लगेच शूर झालेली श्रावणी आता नंदा अक्काला बोलते की हे बघा, जरी माझा या घराशी काही संबंध नसले तरी हे माझे वडील आहे आणि माझ्या वडिलांच्या आयुष्यात काय चाललेलं आहे हे मला जाणण्याचा पूर्ण अधिकार आहे. तेव्हा आता लगेच इकडे भैयासाहेब बोलतात की श्रावणी तू इथून जा. पण आता खूप दिवसानं लेकीला असं समोर बघून एका बापाचं काळीज आता अखेर आता नरम होते आणि आता लेकीसाठी डोळ्यातून अश्रू येते, कारण कुठं ना कुठं दुःखात गेलेला असतो हा भैयासाहेब. काही गोळ्या आता या ज्या काही आता भैयासाहेबाला बेडवर पाडण्यासाठी इकडे नंदा अक्काने यूज केलेला असता, त्या गोळ्यामुळे आता बिमार झालेला भैयासाहेब आता लेकीला काही झालं तरी मिठी मारते. आणि आता मिठी मारल्यानंतर
तेव्हा नंदा अक्का बोलते की भैया साहेबाच्या प्रकृतीसाठी ज्या चांगल्या गोळ्या डॉक्टरांनी दिलेल्या आहे त्याच मी घेऊन आलेले आहेत श्रावणी, आणि तू असं अचानकपणे येऊन माझ्यावर शंका नाही घेऊ शकत. तेव्हा श्रावणी बोलते की मी शंका नाही घेत. तेव्हा आता लगेच श्रावणी बोलते की हो, शंका खरी आहे की नाही हे सुद्धा सिद्ध करण्यासाठी मी डॉक्टरांना, आपल्या फॅमिली डॉक्टरांना सोबत घेऊन आलेली आहे. तेव्हा आता लगेच डॉक्टरांना सावली म्हणजे श्रावणी आवाज देते, आणि आता आवाज दिल्यानंतर डॉक्टर येतात आणि त्या टॅबलेट चेक करतात. तेव्हा आता लगेच इकडे विश्वंभर समोर तो फॅमिली डॉक्टर आता सांगतो की ह्या ज्या काही टॅबलेट तुम्ही आहे ह्या डोक्याला ताण येऊन झोप येण्याचा आणि तुम्ही बेडवर पडणार अशी तुमची प्रकृती ह्या टॅबलेट बिघडणार, ह्या अशा टॅबलेट तुम्ही घेत आहात. तेव्हा मात्र आता अशा प्रकारे डॉक्टरांनी सांगितल्यावर विश्वंभरच्या पूर्ण काही प्रकार लक्षात आलेला असतो, आणि नंदा अक्काच्या जबरदस्त अशी कानाखाली मारत आता नंदा अक्काला तिच्या कर्माची शिक्षा मात्र आता विश्वंभर देतो, आणि आता श्रावणीला लगेच मिठी मारतो आणि बोलतो की खरंच मुली, मला तुझी आठवण येत होती पण माझ्यात हिंमत नव्हती की तुला येऊन भेटायचं. खरंच मला माफ कर. आजपासून मात्र माझ्या लेकीला मी एकटं सोडणार नाही. तेवढ्यातच तिथं शुभू येतो आणि शुभूला सुद्धा आता हा विश्वंभर मिठी मारतो आणि बोलतो की आजपासून माझ्या लेकीला आणि जावयाला कोणीही आता काळी एवढाही त्रास देणार नाही याची खात्री मी घेणार. आणि नंदा अक्का तुला सांगतो, तू जे काही प्लॅन माझ्या लेकीविषयी केलेली आहेत ना ते आता विसरून जा, कारण आता हा विश्वंभरने तुझा खरा चेहरा ओळखलेला आहे आणि मात्र तुझा एकही प्लॅन सक्सेस मी होऊ देणार नाही. अशा प्रकारे आता विश्वंभरने आता पुन्हा श्रावणीचा आणि शुभूचा स्वीकार करत इकडे नंदा अक्काच्या कानाखाली मारलेली असते. तर अशीच जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी बघत राहा शुभ श्रावणी, आणि आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.